पिंपरी चिंचवडच्या मोशेतील इमारत दुर्घटनेप्रकरणी अखेर कारवाईला वेग आलाय। एबीपी मासानं पोलखोल केल्यावरती पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी खडबडून जागे झालेत। त्यांनी या दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेत। तर प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सक्काळ यांच्या विरोधामध्ये पालिकेनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवलाय। यामधील गुप्तांना पोलिसांनी रात्रीत चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। तर या भीषण दुर्घटनेमध्ये 9 कामगारांचा मृत्यू आणि 12 कामगार जखमी झालेत। एसआरएफ प्लांटमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला आणि ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। एबीपी माझानं सर्वप्रथम उघड केलेला आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या वरच्या 2 मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला नव्हता। यावरतीही आयुक्तांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि कंत्राटदार कंपनीसह पालिकेचं पर्यावरण विभाग देखील अडचणीत आलं। याच प्रकरणी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्या भूमिकेवरती देखील आयुक्तांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। दोघांच्या प्रथमदर्शनी चुका दिसत असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट करत दोघांनाही नोटिसा धाडलेल्या आहेत आणि त्यांच्याकडील सर्व कामकाज काढून घेतलंय। नोटिशीला 24 तासाच्या आत उत्तर दिल्यानंतर संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्यावरती देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे राज्याच्या नगरविकास विभागानं विभागीय आयुक्त शीतल तेली यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमलेली असून या दुर्घटनेमधील जबाबदारी निश्चित करण्याचं काम सुरू केलंय। या सर्व प्रकरणामध्ये जबाबदार धरून कंपनीचे जे प्लांट हेड आहेत ते ऑपरेशन्स मॅनेजर आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या विरुद्ध हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये त्यांच्या विरुद्ध या सर्व बाबीमध्ये सुरक्षिततेचा अभाव असणे, त्यांनी निष्काळजीपणा दाखवणे, अतिवृष्टी होत असताना देखील त्यांनी यामध्ये जी आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे ती न घेणे आणि इमारतीच्या सर्व परवानग्या न घेता ती इमारत बांधणे, या सर्व बाबी त्याच्यामध्ये समावेश आहे।